नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती. सुरुवातीला सिनॉप्टिक माहिती बघू. 925 HPA विंड चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे एक हलका चक्रवात मध्य महाराष्ट्रामध्ये दिसत आहे आणि त्याला असोसिएटेड ट्रफ विदर्भापर्यंत आहे. तसेच दुसऱ्या चार्टमध्ये सुद्धा 850 HPA विंडमध्ये सुद्धा हीच परिस्थिती दिसत आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज. पहिल्या दिवशी 9 विदर्भामध्ये नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा आणि भंडारा जिल्ह्यात विरळ ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे आणि वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात बहुधा सर्वत्र ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी 10 जूनला विदर्भामध्ये गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बाकी जिल्ह्यांमध्ये विरळ ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी 11 जूनला विदर्भामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बाकी जिल्ह्यांमध्ये विरळ ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा. पहिल्या दिवशी 9 जूनला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याचा वारा 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वाहण्याची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी 10 जूनला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वाहण्याची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी 11 जूनला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वाहण्याची शक्यता आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्टमध्ये दिलेला आहे. कमाल तापमान. पुढील 5 दिवस कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसनी क्रमिक वाढ होईल. हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुकवर किंवा यूट्यूबवर हवामान माहिती बघू शकता. धन्यवाद.